मगाशी ठरवलं ना की आपण कपाटामध्ये आपला सगळं खाऊ लपवायचा, त्यांना दिसलाच नाही पाहिजे. आपण खाऊचे असे लावून देऊया, म्हणजे कपडे किंवा वह्या वगैरे. हा चालेल चालेल. ते वाट बघतायत सगळे आणि आपण आपली गुपितं सगळी त्यांना कळतील. जाऊ दे. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. स्पायसी ब्रेड स्टिक्स. तर त्याचं साहित्य लिहून घ्या. ब्रेडचे उभे तुकडे, चीजच्या उभ्या स्लाइस, बटर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ, शेव, बारीक चिरलेली लसूण, थोडासा सॉस आणि थोडीशी मिरपूड असं सगळं घेतलेलं आहे. आणि आता साहित्य झालं आणि आता मला शिकायचंय तिच्याकडनं, आणि मग आमची गुपितं आहेत ती पण करायची आहेत. तर आता कृतीकडे वळूया. आणि थोडासा मोठा बाउल मध्ये. हा ओके. मोठ्या बोल मध्ये आता काय काय करतोय बघा तुम्ही. बटर, आम्ही मसाला बनवतोय जो ब्रेडच्या स्टिक्स वरती लावायचा आहे. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स थोडं चालेल ना. थोडस तू स्पायसी खाते का? खातेस ना? ओरेगानो मात्र जपून घ्यायचा. ओरेगानो म्हणजे तसं आपण घेतलं तरी औषधी असतं, ते ऍक्च्युली धणे आहेत ना त्याच्यात. ओरेगानो तसं थोडस चालेल. शी इज अमेझिंग. थोडीशी मिरपूड पसरून प्रत्येक ठिकाणी शिकाली. पसरून प्रत्येक गोष्ट घालायला पाहिजे, तरच ती नीट लागते सगळीकडे. मीठ, परत मिरपूड, किंचित. ओके. आपण मगाची अगदीच कमी घातली ना. अगदीच कमी. आणि लसूण बारीक चिरलेलं. हे किंचित लसूण ना. लसूण सुद्धा किंचित. हो लसूण किंचित. लसूण सुद्धा किंचित नाही घातले तर आपल्याला तिखट नाही का लागेल. आता मिक्स ना. आता हे ब्रेड वर लावायचं ना. हा आधी ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ब्रेड वरती लावायचं. आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे ते. ओके. आणि आपण ते ब्रेडच्या तुकड्यांना लावून घेऊया. मिश्रण हे बटर तयार आहे. ओके डन. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या ब्रेड स्टिक्सना लावून घेतो, म्हणजे ते फ्राय करता येतील. सगळ्या ब्रेड स्टिक्सना आम्ही ते जे मिश्रण बनवलं ते लावून घेतलं. आता ते हळूहळू आम्ही आता त्याच्यात ठेवतो. म्हणजे आपण हळूच, ब्रेडला पण कळलं नाही पाहिजे त्याला ठेवतोय म्हणून. अशा प्रकारे आपण इकडे कुरकुरीत करून घेऊया ना. कुरकुरीत करून तसं करून घेतो पटकन. आपण जे ब्रेड स्टिक्स केले भाजून तर ते रेडी झाले. आणि आता काय करायचं? आता आपण त्याच्यावर चीजच्या स्लाइस ठेवूया. हा मस्त. भरपूर चीज खायचं, त्याच्यात भरपूर कॅल्शियम असतं आणि मग त्याच्यामुळे दात चांगले होतात. हा हो मस्त आयडिया आहे. ओके. अशा पद्धतीने आम्ही त्या सगळ्या ब्रेड स्टिक्स वरती चीजच्या ज्या आम्ही अशा पट्ट्या कापल्या त्या लावून घेतो. ती खाऊन टाकायची नंतर. आहेत ना ते असं जोडून टाक. थांब, हे सुटलंय ना, इथे लावून टाक. आपण दोघी खाऊन टाकू ना ते. आपल्याला काय थोडस तुटलं तर, होय की नाही. ओके. आणि आता आपण त्याच्यावर शेव घालूया. बरं. आधी सॉस घालायचा का आधी शेव? नाही, आधी शेव. ओके. मग सॉस घालायचा, मग कोथिंबीर घालायची. अशा पद्धतीने ते सजवायचं. सॉस नाही घालायचा. बाजूला सॉस घ्यायचा. नंतर घेऊया. बाजूला म्हणजे इकडे. हा. अच्छा. आणि मग कोथिंबीर याच्यावर घालायची. ती बाजूला नाही ठेवायची. कोथिंबीर याच्यावर घालायची ना. आणि मग रांगोळी झाली पाहिजे चांगली तयार.
शेवेची. हो, पटकन साहित्य कृती तुम्ही लिहून घ्या, कारण आता रेडी झालेला आहे ना. इथे शेव टाक, म्हणजे मी कोथिंबीर घालेन. इकडे आधी शेव घातली, तिकडे कोथिंबीर घातली ना, अजून घालू? हा, इकडे हा ओके. साहित्य कृती. स्पायसी ब्रेड स्टिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचे उभे तुकडे, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, बटर, कोथिंबीर, चीज स्लाइसेसचे तुकडे, शेव, मीठ, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण आणि टोमॅटो सॉस. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बटर घेऊन त्यामध्ये चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, मिरपूड, मीठ आणि लसूण घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांना लावावं आणि ब्रेड स्टिक्स पॅन मध्ये खरपूस भाजून घ्याव्यात. डिश मध्ये या ब्रेड स्टिक्स घेऊन त्यावर चीज स्लाइसेसचे तुकडे लावावे. त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून टोमॅटो सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी.